नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12 आणि 13 जानेवारी या दोन दिवसाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय कोणते बनले आहे? तर बघा, भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय तर हे बनलेले आहे कलपेट्टा जिल्हा न्यायालय। पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, वायनाड या ठिकाणी आहे हे। केरळमधील वायनाड जिल्ह्यातील कलपेट्टा जिल्हा न्यायालय हे भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय बनले आहे। या डिजिटल प्रणालीचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश न्यायाधीश सूर्यकांत यांनी 6 जानेवारी 2026 रोजी आभासी पद्धतीने केले। वायनाड जिल्हा न्यायव्यवस्थेतील सर्व न्यायालये आता पूर्णपणे डिजिटल पद्धतीने कार्यरत राहणार आहेत। खटला दाखल करण्यापासून अंतिम निकालापर्यंतची सर्व प्रक्रिया कागदाविना म्हणजेच पेपरलेस पार पडणार आहे। ही प्रणाली केरळ उच्च न्यायालयाने स्वदेशी स्वरूपात विकसित केली आहे। न्यायाधीशांच्या सहाय्यासाठी या प्रणालीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित साधनांचा समावेश करण्यात आला आहे। या उपक्रमामुळे न्याय प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे। कागदाचा वापर कमी झाल्याने हरित न्यायशास्त्र संकल्पनेला चालना मिळणार आहे। तर बघा, केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यातील कलपेट्टा जिल्हा न्यायालय हे भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय बनलेले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच महिला आणि बाल विकास मंत्रालयाने कोणते एकात्मिक डिजिटल पोर्टल सुरू केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पंखुडी। केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 8 जानेवारी 2026 रोजी पंखुडी नावाचे नवीन एकात्मिक डिजिटल पोर्टल सुरू केलेले आहे। या पोर्टलचा शुभारंभ केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे। या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे महिला व बाल विकास क्षेत्रातील कॉर्पोरेट सामाजिक दायित्व आणि भागीदारी अधिक पारदर्शक व सुलभ करणे। पंखुडी हे एक एकल खिडकी डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून कार्य करेल। या माध्यमातून व्यक्ती, अनिवासी भारतीय, स्वयंसेवी संस्था आणि कॉर्पोरेट संस्थांना सरकारी उपक्रमांशी थेट जोडले जाईल। हे पोर्टल पोषण, आरोग्य, बालकल्याण, महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रातील प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करणार आहे। पंखुडी पोर्टलमुळे मिशन सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0, मिशन वात्सल्य आणि मिशन शक्ती यासारख्या प्रमुख सरकारी योजनांच्या अंमलबजावणीला बळकटी मिळणार आहे। त्यामुळे बघा, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 8 जानेवारी 2026 रोजी पंखुडी नावाचे एक नवीन एकात्मिक डिजिटल पोर्टल सुरू केलेले आहे। या पोर्टलवरती अनेक फायदे मिळणार आहेत महिला आणि बालविकास क्षेत्रामध्ये। नेक्स्ट आहे, 10व्या शब्द विश्व मराठी साहित्य संमेलन 2026 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? लक्ष ठेवा, काय विचारलेले आहे? 10वे शब्द विश्व मराठी साहित्य संमेलन 2026 तर याचे आयोजन करण्यात आलेले आहे भूतान या देशामध्ये। पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। 10वे शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन भूतानमध्ये आयोजित करण्यात आले आहे। या संमेलनाचे स्थळ आहे भूतानमधील थिम्पू या ठिकाणी। संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्यातनाम वकील ॲडव्होकेट विलास नाईक यांची निवड करण्यात आलेली आहे। विलास नाईक हे अलिबागचे आहेत। हे संमेलन 10 ते 16 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे। संमेलनामध्ये न्यायालयीन भाषा या विषयावर विशेष परिसंवाद व विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे। तर बघा, 10वे शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन भूतान या देशामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अलीकडेच नवीन शुभंकर लॉन्च केला आहे, त्याचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उदय। भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने 8 जानेवारी 2026 रोजी आधारसाठी उदय नावाचा अधिकृत शुभंकर लॉन्च केला आहे। तिरुअनंतपुरम येथे झालेल्या कार्यक्रमात UIDAIचे अध्यक्ष नीलकंठ मिश्रा यांच्या हस्ते या शुभंकराचे अनावरण करण्यात आले। उदयचा मुख्य उद्देश आहे आधारशी संबंधित सेवा व माहिती नागरिकांना अधिक सोप्या, सुलभ आणि लोकाभिमुख पद्धतीने समजावून सांगणे। या शुभंकराची निवड माय गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्मवर आयोजित देशव्यापी डिझाईन व नामकरण स्पर्धेतून करण्यात आली। या स्पर्धेमध्ये बघा, शुभंकर डिझाईन स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे अरुण गोकुल, त्रिशूर केरळ या ठिकाणचे आहेत ते। आणि शुभंकरचे नाव स्पर्धा जी झाली, शुभंकराचे जे नाव ठरवायची स्पर्धा होती त्याचे विजेते ठरले रिया जैन, भोपाळ, मध्य प्रदेश। तर इद्रिस दवाईवाला महाराष्ट्राचे आहेत ते, तर यांना दोन्ही स्पर्धांमध्ये दुसरा पुरस्कार मिळालेला म्हणजे द्वितीय क्रमांक त्यांचा आलेला आहे। उदय हा नागरिकांसाठी एक डिजिटल सोबती म्हणून कार्य करेल। तो आधार नोंदणी, अद्ययावतीकरण, प्रमाणीकरण आणि ऑफलाईन पडताळणी यासारख्या सेवांबाबत मार्गदर्शन करेल।
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ही भारत सरकारची एक वैधानिक संस्था आहे. ती आधार क्रमांक जारी करणे आणि संबंधित सेवा चालवते. हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्य करते. तर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने नवीन शुभंकर लॉन्च केलेला आहे, त्याचे नाव आहे उदय. नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय कुरण आणि पशुपालन वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2026. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय कुरण आणि पशुपालन वर्ष म्हणून घोषित केले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश जगभरातील कुरणे, सवाना आणि पशुपालक समुदायांचे महत्त्व अधोरेखित करणे व त्यांच्या शाश्वत विकासासाठी जनजागृती करणे हा आहे. या प्रस्तावाचे नेतृत्व मंगोलियाने केले होते. भारतासह 60हून अधिक देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी सुमारे निम्मा भाग कुरणांनी व्यापलेला आहे. कुरणे जैवविविधता जपण्यासाठी, पाण्याचे नियमन करण्यासाठी आणि कार्बन साठवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. या वर्षाच्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना प्रमुख संस्था म्हणून कार्यरत आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणूनही घोषित केलेले आहे. नेक्स्ट आहे 2026 मध्ये महिला प्रीमियर लीग याची कितवी आवृत्ती सुरू झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चौथी. जानेवारी 2026 मध्ये महिला प्रीमियर लीगची चौथी आवृत्ती सुरू झाली आहे. 2026च्या आवृत्तीचे यजमान प्रामुख्याने चेन्नई आणि बेंगळुरू या शहराकडे आहे. या हंगामात एकूण 5 संघ विजेतेपदासाठी खेळत आहेत. WPLची पहिली आवृत्ती 2023 मध्ये, दुसरी 2024 मध्ये आणि तिसरी 2025 मध्ये पार पडली होती आणि आता 2026 मध्ये ही चौथी आवृत्ती आहे. नेक्स्ट आहे ब्रिटिश ज्युनियर ओपन स्क्वॅश चॅम्पियनशिप मध्ये अनहद सिंगने कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रौप्य पदक. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या ब्रिटिश ज्युनियर ओपन स्क्वॅश चॅम्पियनशिप मध्ये भारताच्या अनहद सिंगने रौप्य पदक जिंकले आहे. तिने या स्पर्धेत महिला अंडर 19 वयोगटात सहभाग घेतला होता. बर्मिंगहॅम येथे झालेल्या अंतिम सामन्यात तिला फ्रान्सच्या लॉरेन बाल्टाईनकडून पराभव स्वीकारावा लागला. अंडर 19 वयोगटातील ब्रिटिश ज्युनियर ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनहद सिंग ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. यापूर्वी अनहद सिंगने ब्रिटिश ज्युनियर ओपनमध्ये 3 सुवर्ण पदक जिंकली आहेत. तिने 2019 मध्ये अंडर 11, 2023 मध्ये अंडर 15 आणि 2025 मध्ये अंडर 17 वयोगटात सुवर्णपदक पटकावले होते. नेक्स्ट आहे बायोबिट्युमिनचे व्यावसायिक उत्पादन सुरू करणारा पहिला देश कोणता बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. बायोबिट्युमिनचे व्यावसायिक उत्पादन सुरू करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. या ऐतिहासिक घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जानेवारी 2026 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केली. हे स्वदेशी तंत्रज्ञान, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या केंद्रीय रस्ते संशोधन संस्था नवी दिल्ली आणि भारतीय पेट्रोलियम संस्था डेहराडून यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. बायोबिट्युमेन शेतातील पिकांच्या अवशेषांपासून, उदाहरणार्थ धान्याची पराली म्हणजेच जे भाताचे पराली असते याच्यापासून पायरोलिसिस प्रक्रियेद्वारे तयार केले जाते. या उपक्रमामुळे पंजाब व हरियाणासारख्या राज्यांमध्ये पराली जाळण्यामुळे होणारे वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. रस्ते बांधण्यात ते बाइंडर म्हणून वापरले जाते. रस्ते बांधकामात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक पेट्रोलियम आधारित बिटुमेनला हा एक शाश्वत व पर्यावरणपूरक पर्याय आहे. या तंत्रज्ञानामुळे कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच हा उपक्रम विकसित भारत 2047 या राष्ट्रीय संकल्पनेला बळकटी देणार आहे. नेक्स्ट आहे 53वा जागतिक पुस्तक मेळा 2026 कोठे आयोजित करण्यात आला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. 53वा जागतिक पुस्तक मेळा 2026 नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला आहे. हा पुस्तक मेळा 10 जानेवारी ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत होत आहे. या मेळ्याचे उद्घाटन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. यावर्षीच्या मेळ्याची मुख्य संकल्पना आहे भारतीय लष्करी इतिहासात शौर्य आणि बुद्धिमत्ता @75. या मेळ्यात 35हून अधिक देशातील 1000 पेक्षा जास्त प्रकाशक सहभागी झाले आहेत. कतार हा देश सन्माननीय अतिथी देश म्हणून निवडण्यात आला आहे आणि स्पेन हा यंदाचा फोकस कंट्री देश आहे. 53व्या आवृत्तीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच सर्व अभ्यागतांसाठी प्रवेश पूर्णतः मोफत ठेवण्यात आला आहे. हा मेळा नॅशनल बुक ट्रस्ट आणि इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केला जातो. नेक्स्ट आहे अलीकडेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोणत्या नदीवरील गंगा सागर सेतू पुलाची पायाभरणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुरी गंगा.
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 5 जानेवारी 2026 रोजी मुरी-गंगा नदीवर बांधल्या जाणाऱ्या पुलाची पायाभरणी केली. या पुलाचे नाव आहे गंगासागर सेतू. हा पूल मुख्य भाग म्हणजेच काकद्वीप आणि सागर बेट यांना जोडेल, ज्यामुळे गंगासागर यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना आणि स्थानिक रहिवाशांना बारमाही रस्ते कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. पुलाची लांबी सुमारे 5 किलोमीटर असून तो 4 पदरी असेल. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 1670 कोटी रुपये आहे, जो पूर्णपणे पश्चिम बंगाल सरकारने उचललेला आहे. पुलाच्या बांधकामाचे कंत्राट लार्सन अँड टुर्बो या कंपनीला देण्यात आले आहे. हा पूल 2 ते 3 वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सध्या सागर बेटावर जाण्यासाठी फक्त फेरी सेवा उपलब्ध आहे, जी हवामान आणि भरती ओहोटीवर अवलंबून असते. तर बघा, ही सागर बेटा या ठिकाणी गंगासागर मेळा आयोजित केला जातो. तर यासाठीच हा पूल बांधण्यात येत आहे, जेणेकरून तिथल्या जनतेला किंवा तिथे येणारे जे भाविक आहेत त्यांना जाण्या येण्यासाठी त्रास होणार नाही. नेक्स्ट आहे RK श्रीरामकुमार यांना संगीता कलानिधी पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला आहे. ते कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्हायोलिन. RK श्रीराम कुमार हे व्हायोलिन वादक आहेत. त्यांना जानेवारी 2026 मध्ये मद्रास म्युझिक अकादमीचा प्रतिष्ठित संगीता कलानिधी पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला आहे. ते कर्नाटक शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक प्रख्यात व्हायोलिन वादक आणि साथीदार आहेत. RK श्रीराम कुमार हे कर्नाटकच्या रुद्रपट्टणम येथील प्रसिद्ध संगीतकार कुटुंबातील आहेत. त्यांनी MS सुब्बलक्ष्मी आणि सेमनगुडी श्रीनिवास अय्यर यांसारख्या दिग्गज गायकांना व्हायोलिनवर साथ दिलेली आहे. संगीता कलानिधी पुरस्कार कर्नाटक संगीत क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. नेक्स्ट आहे एका खाजगी स्टार्टअपद्वारे विकसित केलेला भारताचा पहिला स्वदेशी MRI स्कॅनर कोणत्या राज्यात कार्यान्वित करण्यात आला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. भारताचा पहिला स्वदेशी MRI स्कॅनर महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित करण्यात आला आहे. हा 1.5 टेस्ला MRI स्कॅनर नागपूरजवळील चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन येथे बसवण्यात आला आहे. या MRI स्कॅनरचा विकास बंगळुरू येथील ओक्सेल ग्रिड्स या स्टार्टअप कंपनीने केला आहे. हा स्कॅनर पारंपरिक MRI मशीनच्या तुलनेत स्वस्त आणि वजनाने हलका आहे. या मशीनमध्ये लिक्विड हेलियमचा वापर करण्यात आलेला नाही, त्यामुळे देखभाल खर्च कमी होतो. या प्रकल्पाला जोहो या तंत्रज्ञान कंपनीने आर्थिक पाठबळ मिळवलेले आहे. केंद्र सरकारने विकसित केलेले पहिले स्वदेशी MRI मशीन ऑक्टोबर 2025 पासून नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात क्लिनिकल चाचणीसाठी बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अलीकडेच नियुक्त झालेल्या अस्थायी सदस्यांपैकी नाही? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्पेन. जानेवारी 2026 पासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांच्या यादीत खालील 5 देशांचा समावेश करण्यात आलेला आहे. बघा, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांमध्ये 10 सदस्यांचा समावेश असतो. यामधील 5 सदस्य जे आता निवृत्त झालेले किंवा 5 सदस्य नवीन निवडलेले आहेत. ते नवीन निवडलेले 5 देश कोणते आहेत? बहरीन, कोलंबिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, लताविया आणि लायबेरिया. त्यांचा कार्यकाळ हा 31 डिसेंबर 2027 पर्यंत असणार आहे. अस्थायी सदस्यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असतो. तसेच 2024 मध्ये नियुक्त झालेले डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया हे देश 31 डिसेंबर 2026 पर्यंत अस्थायी सदस्य म्हणून काम करणार आहेत. कार्यकाळ संपलेले 5 देश, आता यावर्षी 2026 मध्ये ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे असे 5 देश कोणते आहेत? अल्जेरिया, गयाना, दक्षिण कोरिया, सियारा लिओन आणि स्लोव्हेनिया हे देश यांचा कार्यकाळ संपल्यामुळे आता नवीन अस्थायी सदस्य निवडलेले आहेत 5. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य 2 वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात. चीन, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स हे 5 कायमस्वरूपी सदस्य देश आहेत. नेक्स्ट आहे कोणत्या राज्यातील नागोरी अश्वगंधाला केंद्र सरकारने GI टॅग प्रदान केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजस्थान. नागोरी अश्वगंधा राजस्थान राज्यातील आहे. केंद्र सरकारने जानेवारी 2026 मध्ये नागौर जिल्ह्याच्या विशिष्ट ओळखीसाठी नागोरी अश्वगंधाला GI टॅग प्रदान केला. नागौरमधील कोरडे हवामान आणि वालुकामय माती या अश्वगंधाच्या मुळांना जाड, लांब आणि औषधी घटकाने समृद्ध बनवतात. सोदतच्या मेहंदीनंतर कृषी क्षेत्रात GI टॅग मिळवणारे हे राजस्थानचे दुसरे उत्पादन ठरले आहे. नेक्स्ट आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किती आंतरराष्ट्रीय संस्था, एजन्सी आणि कमिशनना पाठिंबा निलंबित करण्याची घोषणा केली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 66. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 7 जानेवारी 2026 रोजी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. या आदेशाद्वारे 66 आंतरराष्ट्रीय संस्था, एजन्सी आणि कमिशनना पाठिंबा निलंबित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
या यादीत संयुक्त राष्ट्रांच्या 31 संस्था आणि इतर 35 संयुक्त राष्ट्रांच्या संघटना समाविष्ट आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या मते या संघटना अमेरिकेच्या राष्ट्रीय हित, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाच्या विरोधात काम करत आहेत, तसेच करदात्यांच्या पैशांचा अपव्यय करीत आहेत. प्रमुख संस्थांमध्ये कोणत्या संस्था समाविष्ट आहेत बघा. भारतातील आंतरराष्ट्रीय सौर आघाडी संस्था, हवामान बदलाशी संबंधित महत्त्वाची संस्था, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी आणि संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद. या निर्णयामुळे या संस्थांना मिळणारा अमेरिकन निधी आणि अमेरिकेचा सहभाग त्वरित थांबवण्याचे आदेश कार्यकारी विभागांना दिले गेलेले आहेत. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने उंगल कानवाई सोलुंगल कार्यक्रम सुरू केला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तमिळनाडू. तमिळनाडू राज्य सरकारने उंगल कानवाई सोलुंगल हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचा अर्थ काय होतो बघा. तुमचे स्वप्न आम्हाला सांगा. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे नागरिकांच्या आकांक्षा आणि अपेक्षा जाणून घेऊन त्या धोरणात्मक निर्णयामध्ये आणि विकास प्रकल्पांमध्ये रूपांतरित करणे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टालिन यांनी 9 जानेवारी 2026 रोजी तिरुवल्लूर जिल्ह्यातील पोन्नेरी येथून या मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेअंतर्गत सुमारे 50,000 प्रशिक्षित स्वयंसेवक राज्यातील 1.91 कोटी कुटुंबांना भेटी देऊन त्यांच्या शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधांबाबतच्या स्वप्नांची माहिती संकलित करतील. गोळा केलेली माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे नोंदवली जाईल आणि प्रत्येक कुटुंबाला एक स्वतंत्र ओळख क्रमांक दिला जाईल. संकलित माहितीचा उपयोग करण्यासाठी विजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी केला जाईल, जे लोकांच्या गरजांनुसार भविष्यातील धोरण ठरवण्यास मदत करेल. या 30 दिवसांचा जनसंपर्क कार्यक्रम असून तो जानेवारी 2026 अखेरपर्यंत राबवला जाणार आहे. नेक्स्ट आहे 2025-26 ॲशेस मालिका कोणी जिंकली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया. 2025-26 ॲशेस कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने इंग्लंड विरुद्ध 4-1 अशा फरकाने जिंकली आहे. ही ॲशेस मालिका 21 नोव्हेंबर 2025 ते 8 जानेवारी 2026 या कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आली. तर बघा, विजेता आहे ऑस्ट्रेलिया, उपविजेता आहे इंग्लंड. उत्कृष्ट कामगिरीसाठी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याला कॉम्प्टन मिलर पदक प्रदान करण्यात आले. याला मालिकावीर पुरस्कार असे म्हणतात. ॲशेस मालिका ही क्रिकेटमधील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित कसोटी मालिका आहे. ही मालिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवली जाते. ती 1982 मध्ये सुरू झाली. विजेत्या संघाला एक लहान कलश दिला जातो, तो ॲशेस ट्रॉफी मानला जातो. ही मालिका दर 2 वर्षांनी खेळली जाते आणि त्यात 5 कसोटी सामने असतात. या मालिकेतील सर्वात यशस्वी संघ ऑस्ट्रेलिया राहिलेला आहे. त्याने आतापर्यंत 35 वेळा ही मालिका जिंकलेली आहे. नेक्स्ट आहे, नुकतेच जर्मनीचे चान्सलर भारताच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फ्रेडरिक मर्ज. जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज 12 ते 13 जानेवारी 2026 दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत. हा दौरा त्यांचा भारतातील पहिला अधिकृत दौरा आहे. दौऱ्यात त्यांनी अहमदाबाद आणि बेंगळुरू या शहरांना भेट दिली. 12 जानेवारी रोजी अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रेडरिक मर्ज यांचे स्वागत केले. दोघांनी साबरमती आश्रमाला भेट दिली आणि साबरमती रिव्हरफ्रंटवरील आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात सहभागी झाले. गांधीनगरमधील महात्मा मंदिर येथे त्यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली, ज्यामध्ये व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि हवामान बदल या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. 13 जानेवारी रोजी ते बंगळुरूमधील बॉश संकुल आणि सेंटर फॉर नॅनो सायन्स अँड इंजिनिअरिंगला भेट देणार आहेत. हा दौरा भारत आणि जर्मनी यांच्यातील धोरणात्मक भागीदारीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केला गेला आहे. फ्रेडरिक मर्ज यांना 6 मे 2025 रोजी जर्मनीच्या चान्सलरपदी त्यांनी सूत्रे स्वीकारलेली आहेत. नेक्स्ट आहे, राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 11 जानेवारी. राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस दरवर्षी 11 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश मानवी तस्करीच्या गंभीर समस्येबद्दल जनजागृती करणे, पीडितांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि आधुनिक गुलामगिरीला आळा घालणे हा आहे. 2026 साली या दिवसाची संकल्पना बघा काय आहे. बिंदू जोडणे, समुदायांना बळकट करणे, तस्करी रोखणे. या दिवसाची स्थापना 2007 मध्ये अमेरिकन सिनेटने केली होती. संपूर्ण जानेवारी महिना राष्ट्रीय गुलामगिरी आणि मानवी तस्करी प्रतिबंध महिना म्हणून पाळला जातो. विशेष मोहिमेने या दिवशी निळा रंग परिधान करण्याची प्रथा आहे, ज्याद्वारे मानवी तस्करीच्या विरोधात एकता दर्शवली जाते. हा दिवस प्रामुख्याने अमेरिकेत सुरू झाला असला तरी तो जागतिक स्तरावरही पाळला जातो. संयुक्त राष्ट्रांद्वारे दरवर्षी 30 जुलै रोजी जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन साजरा केला जातो. नेक्स्ट आहे, विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026 कोठे आयोजित करण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026 याचे आयोजन नवी दिल्लीतील भारत मंडपमधील प्रगती मैदान येथे करण्यात आले. हा
4 दिवसीय संवाद कार्यक्रम 9 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत पार पडला. 12 जानेवारी 2026 रोजी स्वामी विवेकानंद यांच्या 163व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचे समारोप सत्राला संबोधित केले. 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. या कार्यक्रमात देशभरातून निवडलेले सुमारे 3000 तरुण नेते सहभागी झाले होते. तरुणांना धोरणकर्त्यांशी थेट जोडणे आणि विकसित भारत ॲट 2047 या संकल्पनेसाठी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. उद्घाटन समारंभाला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. हा संवाद कार्यक्रम राष्ट्रीय युवा महोत्सव या उपक्रमाचा एक भाग म्हणून नव्याने संकल्पित करण्यात आला आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आसाम. राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद 2026 आसाममधील गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आली. ही परिषद 8 आणि 9 जानेवारी 2026 रोजी पार पडली. परिषदेसाठी मुख्य संकल्पना थीम होती भारतीय वस्त्रोद्योग विकास वारसा आणि नवोन्मेष यांची एका धाग्यात गुंफण. परिषद केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि आसाम सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आली. उद्घाटनाच्या समारंभाला केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री पबित्रा मार्गारिटा उपस्थित होते. या परिषदेचा मुख्य उद्देश 2030 पर्यंत भारताला $350 अब्ज वस्त्रोद्योग अर्थव्यवस्था आणि $100 अब्ज निर्यात गाठण्यासाठी राष्ट्रीय धोरण तयार करणे. परिषदेत वस्त्रोद्योग मंत्रालयाने 15 राज्यांसोबत टेक्स RAMPS योजनेअंतर्गत सामंजस्य करार स्वाक्षरी केली. परिषदेत ईशान्य भारतातील वस्त्रोद्योग, रेशीम उत्पादन आणि महिला उद्योजकतेला चालना देण्यावर विशेष भर देण्यात आला. नेक्स्ट आहे अलीकडेच पाकिस्तानमध्ये सापडलेली कुशाण नाणी कोणत्या शासकाच्या काळातील आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजा वासुदेव प्रथम. जानेवारी 2026 मध्ये पाकिस्तानमध्ये सापडलेली कुशाण नाणी राजा वासुदेव प्रथम यांच्या काळातील आहेत. ही नाणी पाकिस्तानमधील रावळपिंडी जवळील तक्षशिला येथील युनेस्को सूचीबद्ध भीर माउंड या ऐतिहासिक ठिकाणी सापडली आहेत. नाण्यांचा कालावधी सुमारे 2000 वर्ष जुना म्हणजे इसवी सनाच्या 2ऱ्या शतकातील आहे. कास्य नाण्यांच्या दर्शनी भागावर राजा वासुदेव आणि मागील बाजूस एका स्त्री देवतेची आकृती आहे. काही नाण्यांवर हिंदू देवता भगवान शिव यांची प्रतिमा देखील आहे, जी त्या काळातील धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक मानले जाते. नाण्यांसोबतच पुरातत्वशास्त्रांना लॅपिस लाझुली या मौल्यवान रत्नाचे तुकडे सापडले आहेत, ज्या त्या काळातील प्राचीन व्यापार मार्गाचे अस्तित्व दर्शवतात. राजा वासुदेव हा कुशाण साम्राज्याचा शेवटचा मोठा आणि शक्तिशाली राजा मानला जातो. नेक्स्ट आहे इस्रोने PSLV C-62 मोहीम कधी प्रक्षेपित केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12 जानेवारी 2026 रोजी. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची PSLV C-62 मोहीम 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:17 प्रक्षेपित करण्यात आली. हे प्रक्षेपण सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथील पहिल्या लॉन्च पॅडवरून झाले. या मोहिमेतील प्रमुख उपग्रह EOS-N1 असून त्याला अन्वेषा असे नाव देण्यात आले आहे. EOS-N1 हा हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह असून पृथ्वी निरीक्षणासाठी वापरण्यात येणार होता. मुख्य उपग्रहासोबत भारत आणि परदेशातील एकूण 15 सहप्रवासी उपग्रह या मोहिमेत समाविष्ट होते. प्रक्षेपणानंतर 3ऱ्या टप्प्यात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे मोहीम अपयशी ठरली. या तांत्रिक अडचणीमुळे उपग्रह त्यांच्या नियोजित कक्षेत पोहोचू शकले नाहीत. ही मोहीम 2026 वर्षातील इस्रोची पहिली अंतराळ मोहीम होती. नेक्स्ट आहे राष्ट्रीय सरस मेळा 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुंटूर. राष्ट्रीय सरस मेळा 2026 आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे आयोजित करण्यात आला आहे. हा मेळा 6 जानेवारी ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत पार पडेल. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी 8 जानेवारी 2026 रोजी मेळ्याचे औपचारिक उद्घाटन केले. हा मेळा पहिल्यांदाच गुंटूर जिल्ह्यात आयोजित केला गेला असून तो राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत एक प्रमुख उपक्रम आहे. मेळ्यात 21हून अधिक राज्यातील महिला स्वयंसहायता गटांच्या सुमारे 300 महिला उद्योजिका आणि कारागीर सहभागी झाल्या. मेळाव्यासाठी गुंटूरचे प्रसिद्ध मिरचीचे प्रतिनिधित्व करणारा मिरची हा अधिकृत शुभंकर म्हणून निवडला गेला. या मेळ्याचा मुख्य उद्देश आहे ग्रामीण कारागिरांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे. नेक्स्ट आहे जागतिक हिंदी दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 जानेवारी. जागतिक हिंदी दिन दरवर्षी 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश हिंदी भाषेचा जागतिक प्रचार व प्रसार करणे आणि तिला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणे हा आहे. 10 जानेवारी 1975 रोजी नागपूर येथे पहिली जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आली होती. या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस निवडण्यात आला. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी 2006 मध्ये
10 जानेवारी अधिकृतपणे जागतिक हिंदी दिन म्हणून घोषित केला. 2026 साली जागतिक हिंदी दिनाची संकल्पना काय आहे बघा. थीम काय आहे? हिंदी पारंपरिक ज्ञानापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत. भारतामध्ये 14 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट आहे राजमाता जिजाऊ यांची 12 जानेवारी 2026 रोजी कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 428वी. राजमाता जिजाऊ यांची 428वी जयंती 12 जानेवारी 2026 रोजी साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री आहेत. त्यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली आणि ते सत्यात उतरवण्यासाठी प्रेरणा दिली. 12 जानेवारी हा दिवस दरवर्षी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नेक्स्ट आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सँक्शनिंग रशिया ॲक्ट 2025 विधेयकाला मंजुरी दिली, ज्यामध्ये भारतासह अनेक देशांसाठी रशियाकडून खरेदी केलेल्या तेलावरील कर वाढवण्याच्या तरतुदीचा समावेश आहे. यामुळे कर किती वाढेल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 500%. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 8 जानेवारी 2026 रोजी सँक्शनिंग रशिया ॲक्ट 2025 या नवीन विधेयकाला मंजुरी दिली. या विधेयकानुसार रशियाकडून तेल, युरेनियम किंवा इतर पेट्रोलियम उत्पादने खरेदी करणाऱ्या भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांवर 500% पर्यंत दंडात्मक कर लादला जाऊ शकतो. विधेयक मंजूर झाल्यास संबंधित देशांकडून अमेरिकेत येणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांवर किमान 500% इतका कर लावला जाऊ शकतो. या निर्णयामागचा मुख्य उद्देश रशियाच्या युक्रेनमधील युद्धासाठी होणारा आर्थिक पुरवठा थांबवणे आणि भारतासारख्या देशांना रशियाकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी करण्यापासून रोखणे हा आहे. सध्याची स्थिती अशी आहे की भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर आधीच 50% कर लागू आहे, ज्यापैकी 25% कर रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल दंड म्हणून लादला गेला आहे. हे द्विपक्षीय विधेयक सिनेटर लिंडसे ग्रहम आणि रिचर्ड ब्लुमेंथल यांनी मांडले असून ट्रम्प यांनी त्यास पाठिंबा दिला आहे. नेक्स्ट आहे HPCLने जगातील पहिले आणि सर्वात मोठे लिक्विड कन्व्हर्जन मॅक्सिमम रेसिड्यू अपग्रेडेशन फॅसिलिटी कोणत्या ठिकाणी सुरू केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने 5 जानेवारी 2026 रोजी विशाखापट्टणम रिफायनरीमध्ये जगातील पहिले आणि सर्वात मोठे लिक्विड कन्व्हर्जन मॅक्सिमम रेसिड्यू अपग्रेडेशन फॅसिलिटी सुरू केली आहे. या सुविधेची वार्षिक क्षमता 3.55 दशलक्ष मेट्रिक टन आहे. प्रकल्पात जगातील पहिले LC मॅक्स युनिट आणि भारतातील पहिले हायड्रोजन आधारित रेसिड्यू हायड्रोक्रॅकिंग युनिट समाविष्ट आहे. हे तंत्रज्ञान कच्च्या तेलाच्या तळाला उरणाऱ्या 93% कमी मूल्याच्या अवशेषांना उच्च मूल्याच्या डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांमध्ये रूपांतरित करू शकते. हा प्रकल्प विशाखा रिफायनरी मॉडर्नायझेशन प्रोजेक्ट अंतर्गत 31,407 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून विकसित करण्यात आला आहे. या सुविधेमुळे रिफायनरीचे उत्पादन 10% पर्यंत वाढेल, भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट होईल आणि आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्यात कॅलामेरिया मिझोरामेन्स नावाची नवीन रीड साप प्रजाती आढळली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मिझोराम. कॅलामेरिया मिझोरामेन्स नावाची नवीन रीड साप प्रजाती मिझोराम राज्यात आढळली आहे. हा शोध मिझोराम विद्यापीठातील प्राध्यापक HT लालरेमसांग यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या टीमने लावला, ज्यात रशिया, जर्मनी आणि व्हिएतनाममधील शास्त्रज्ञ सहभागी होते. या शोधाचे निष्कर्ष 5 जानेवारी 2026 रोजी झॅटेक्सा या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मासिकात प्रकाशित झाले. हा साप बिनविषारी असून प्रामुख्याने रात्री सक्रिय असतो. त्याचे शरीर गडद तपकिरी ते काळ्या रंगाचे असून पोटाचा भाग पिवळा आहे. ही प्रजाती मिझोराममधील डोंगराळ आणि दमट जंगलात, विशेषतः आयझोल, सिंहपीर आणि मिझोराम विद्यापीठ परिसरामध्ये आढळली. सुरुवातीला हा साप आग्नेय आशियातील सामान्य प्रजातीचा भाग मानला जात होता, परंतु विस्तृत DNA विश्लेषणाने तो एक वेगळी आणि नवीन प्रजाती असल्याचे सिद्ध झाले आहे. नेक्स्ट आहे शिशिर सरस मेळा 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भुवनेश्वर, ओडिसा. शिशिर सरस मेळा 2026 चे आयोजन ओडिसा येथील भुवनेश्वर येथील बरमुंडा मैदानावर करण्यात आले आहे. हा मेळा 10 ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत पार पडला. मेळ्याचा उद्देश ग्रामीण कारागीर आणि महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना विक्री आणि प्रसिद्धीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. हा मेळा ओडिशा सरकारच्या ओरिसा रुरल डेव्हलपमेंट अँड मार्केटिंग सोसायटीद्वारे आयोजित केला जातो. मेळ्यात ओडिशासह भारतातील 25हून अधिक राज्यातील कारागीर सहभागी होऊन त्यांच्या हस्तकला, हातमाग आणि खाद्यपदार्थांचे प्रदर्शन करत आहेत.
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.